गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचे एक सुंदर प्रतिबिंब आहे, जे आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करते. आजच्या ग्रहांची स्थिती जाणून घेण्यापूर्वी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज शनिवार 25 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंची प्रिय असून ती मन आणि शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. आज अनुराधा नक्षत्र आहे, जे मैत्री आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. रात्री 9:09 ब्रह्मयोग असेल, जो कार्यामध्ये यश मिळवून देतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:54 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:13 होईल. राहू काळ सकाळी 9:14 पासून 10:54 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशीभविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै शनिवार. आज चंद्र तुमच्या 8व्या स्थानी म्हणजेच वृश्चिक राशीत संचार करत आहे. यामुळे तुम्हाला आज जीवनाचा वेग थोडा मंदावल्यासारखा वाटू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याने मनात थोडी अस्वस्थता किंवा चिडचिड निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर आत्मचिंतन करण्यासाठी आला आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते हा कठीण काळ तुम्हाला हे दाखवून देईल की तुम्ही आयुष्यात आतापर्यंत किती लांबचा प्रवास केला आहे. या वेळेचा उपयोग भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी नवीन रणनीती आखण्यासाठी करा. तुम्ही योग्य मार्गावरच आहात, फक्त संयम ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात मन एकाग्र करणे थोडे कठीण जाईल. त्यामुळे जबरदस्तीने अभ्यास करण्यापेक्षा थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावूक असू शकतो. कोणाशी वाद घालणे टाळा. गृहिणींनी आज घरातील कामांचा ताण घेऊ नये. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. नोकरी आणि व्यवसायात आज मोठे निर्णय घेणे टाळा, कारण घाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा उपाय निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवा. झाडांना पाणी द्या किंवा बागेत फिरायला जा. शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर टाळा. आज एक महत्त्वाचा सल्ला, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि कोणाशीही वाद घालताना आपली भाषा सौम्य ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? निसर्ग, संगीत की ध्यान? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्यत नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी शुक्र सिंह राशीत असल्याने तुमच्या स्वभावात एक प्रकारचे आकर्षण आणि तेज असेल. आज अविवाहित जातकांसाठी सामाजिक कार्यक्रमात एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होण्याची दाट शक्यता आहे. या व्यक्तीशी तुमची पहिलीच भेट एक वेगळेच नाते निर्माण करेल. पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या. जे लोक दीर्घकाळापासून प्रेमात आहेत, ते आज आपल्या नात्याला लग्नाच्या बंधनात बांधण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा जोडप्यांना खूप खूप शुभेच्छा. मात्र एक सावधगिरीचा इशारा, आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
आणि रागाच्या भरात कोणतेही कठोर शब्द बोलणे टाळा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी त्याच अभ्यासापेक्षा सर्जनशील कामात जास्त रस निर्माण करणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होईल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. नात्यात गोडवा वाढेल, पण एकमेकांच्या भावनांचा आदर करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा आहे. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आज थोडा वेळ शांत बसा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मध्यम आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. शांत राहून काम पूर्ण करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या. यामुळे मनाला शांती मिळेल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज गडद निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 2:20 ते 4 वाजेपर्यंतचा काळ महत्त्वाची कामे करण्यासाठी उत्तम आहे. राहूच्या प्रभावामुळे मनात येणारी अस्वस्थता दूर करण्यासाठी ध्यान करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि प्रगतीचा दिवस आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला समाजात मानसन्मान, आर्थिक लाभ आणि प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील. तुमच्या मनात असलेल्या कल्पना आता प्रत्यक्षात उतरवण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमच्या आयुष्याची दिशा सध्या योग्य मार्गावर आहे. याचा आनंद घ्या आणि तुमच्या प्रभावाचा वापर करून समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करा. मात्र एक महत्त्वाची सावधगिरी बाळगा. तुमच्या यशाचा गर्व तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका, कारण अहंकार हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुमचे व्यावसायिक आयुष्य रुळावर येते, तेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे असते. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, पण आळस टाळा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवणे हिताचे ठरेल. गृहिणींनी आज घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा पक्ष्यांना पाणी ठेवा. आज दुपारी 2 ते 3 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. सोन्याचे दागिने किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू जवळ ठेवल्याने नशीब उजळेल. ध्यानाचा सराव करा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशीब महत्त्वाचे की मेहनत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. तुमच्या देणगीमुळे आमचे चॅनेल अधिक सक्षम होईल. त्यामुळे शक्य असल्यास QR कोडद्वारे सहकार्य करा. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी बदलांचे वारे घेऊन आला आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित पण सकारात्मक बदल घडतील. आज तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात खूप मोठे परिणाम घडवून आणू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कौशल्यांचा वापर करून वरिष्ठांची मची जिंका. यामुळे तुमच्या करिअरला मोठी गती मिळेल. आज तुम्हाला धनलाभाचे उत्तम योग आहेत. अचानक कुठून तरी पैसा मिळण्याची किंवा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण वृश्चिक राशीतील चंद्राचा प्रभाव तुम्हाला थोडा भावूक बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात तुमची एकाग्रता वाढेल, पण जुन्या मित्रांशी संपर्क साधणे तुम्हाला मानसिक बळ देईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगतीचा आहे. नवीन संधींकडे लक्ष द्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नूतनीकरणासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आर्थिक प्रगतीचा आहे, पण गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांना फोन करा किंवा त्यांना भेटा. यामुळे तुमचे मन हलके होईल. आज पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. दुपारी 3 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते?
आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै 2026 शनिवार तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि समाधानाचा दिवस आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व कामांत एक प्रकारची कार्यक्षमता आणि स्पष्टता दिसून येईल. तुमच्या राशीत शुक्र विराजमान असल्याने तुमचे व्यक्तिमत्व आज अधिक आकर्षक आणि प्रभावी असेल. सामाजिक कार्यक्रमांत किंवा एखाद्या अनपेक्षित समारंभात तुमची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेईल. आजचा दिवस नवीन लॉजकांश ओळख वाढवण्यासाठी आणि आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी उत्तम आहे. संवाद साधताना तुमची गोड वाणी तुम्हाला आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करेल. मात्र राहूच्या प्रभावामुळे काही बाबतीत अनिश्चितता जाणवू शकते, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. विविध क्षेत्रांतील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा वाचनावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. एखादे चांगले पुस्तक वाचल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि एकाग्रता वाढेल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप छान आहे. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा, पण रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामांतून थोडा वेळ काढून स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग लाल आहे आणि दुपारी 4 ते 5 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला पुस्तक किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कष्टाची जोड? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कालचा दिवस तुमचा कसा गेला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै शनिवार तुमच्यासाठी एक अत्यंत विचारप्रवर्तक आणि प्रगतीचा दिवस आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे, तर तुमचा राशीस्वामी बुध मिथुन राशीत विराजमान आहे. यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत अधिक प्रवाही, तार्किक आणि जिज्ञासू असेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना तुम्हाला केवळ मजा करण्यापेक्षा कामे पूर्ण करण्यावर आणि उत्पादकता वाढवण्यावर जास्त रस असेल. तुमची कल्पनाशक्ती आज खूप समृद्ध असेल, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या कामात करू शकता. इतरांना मदत करणे किंवा सेवा करणे आज तुम्हाला स्वतःच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यापेक्षा जास्त तुम्ही एक उत्तम श्रोते आणि विश्वासू मित्र आहात, त्यामुळे लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील. आज एखाद्या चांगल्या कार्यासाठी तुमचा वेळ किंवा संसाधने दान करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. दानधर्म केल्याने तुम्हाला जे समाधान मिळेल ते शब्दांत सांगता येणार नाही. मात्र शनीची स्थिती यावर्षी तुमच्या प्रगतीचा वेग थोडा मंद ठेवू शकते, त्यामुळे संयम ठेवा. नवीन छंद जोपासणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. तरुणांनी आज कोणाशीही वाद घालणे टाळावे, कारण रागामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. गृहिणींनी आज घरातील कामात घाई न करता शांतपणे कामे पूर्ण करावीत. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना नम्र राहावे. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास आज हलका आहार घ्यावा. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला मदत करा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे, पण महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या एका गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर शक्य असेल
तर दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै, शनिवार तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे. ग्रहांची ही स्थिती घरगुती वातावरणात काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण करू शकते. आज तुम्हाला घरच्या लोकांशी वादविवाद टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. अनावश्यक गोष्टींवरून होणारे वाद तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करू शकतात. विशेषतः दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत घरातील वातावरण थोडे गरम होऊ शकते. त्यामुळे या काळात मौन पाळणे किंवा स्वतःवर नियंत्रण ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. आज तुमच्यासाठी कोणताही शुभ काळ नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणेच हिताचे ठरेल. आजचा तुमचा भाग्यशाली रंग पीच आहे. शनीच्या प्रभावामुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि शक्य असल्यास एखादे लोखंडी कडे किंवा काळे रत्न जवळ ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे ध्यानाचा आधार घ्या. तरुण वर्गाने आज रागाच्या भरात कोणालाही काहीही बोलणे टाळावे, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून ठेव आणि वादांपासून दूर राहावे. नोकरी आणि व्यवसायात आज संयम ठेवा, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि कोणाशीही वाद घालू नये. आजचा तुमचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यातील कठीण प्रसंगासैम राखणे हे शक्ती आहे की कमकुवतपणा? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीत चंद्राचे आगमन होणे म्हणजे तुमच्या मानसिक स्थितीवर आणि भावनांवर त्याचा थेट परिणाम होणे होय. आज तुम्हाला कठीण प्रसंगांशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागेल. आयुष्यात समस्या येणे स्वाभाविक आहे, पण त्या समस्यांना आपल्या मनावर ताबा मिळवू देणे चुकीचे आहे. आजचा दिवस तुम्हाला अंतर्मुख होऊन विचार करायला सांगत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकता. तुमच्या राशीत शनीचा प्रभाव असल्याने काही वेळा तुम्हाला मानसिक दडपण जाणवू शकते. अशा वेळी शांत राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, मात्र विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात संयम राखण्याचा आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा असला तरी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे आणि शक्य असल्यास हलका आहार घ्यावा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा शुभ काळ सकाळी 11 ते दुपारी 12 या दरम्यान आहे. आज निळा रंग तुमच्यासाठी सकारात्मकता घेऊन येईल. एक विशेष टीप: आज कोणाशीही कठोर बोलणे टाळा, कारण शब्दांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे सोपे असते की कठीण? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि परिवर्तनाचा दिवस आहे. चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात प्रवेश करत असल्याने तुमच्या मनात काहीतरी नवीन शोधण्याची आणि धाडसी पावले उचलण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. आज तुम्ही थोडे अस्वस्थ वाटू शकता, पण ही अस्वस्थता तुम्हाला प्रगतीकडे नेणारी आहे. आजच्या दिवशी नियोजनापेक्षा तुमच्या आवाजाला महत्त्व द्या आणि उत्स्फूर्तपणे निर्णय घ्या. कर्क राशीतील गुरूचा प्रभाव तुमच्यावर असल्या तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मात्र एक सावधगिरीचा इशारा:
आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. कारण वृश्चिक राशीतील चंद्राचा प्रभाव तुम्हाला थोडा आक्रमक बनवू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा संशोधनात्मक कामांसाठी उत्तम आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधांत पारदर्शकता आणणारा आहे. जोडीदारासोबत वेळ घालवताना जुन्या गोष्टी उकरून काढू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नूतनीकरणासाठी किंवा काहीतरी नवीन कलात्मक काम करण्यासाठी खूप चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवावी. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी सावधगिरीचा आहे. घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजूला पाणी किंवा गोड पदार्थ दान करा. आज जांभळा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. दुपारी 2 ते 3 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली आहे. कृतज्ञता व्यक्त करणे हा आजचा सर्वात मोठा उपाय आहे. त्यामुळे आज दिवसभरात किमान 3 चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मा मित्रांनो. आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीसाठी देवाचे सर्वात जास्त आभार मानावेसे वाटतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. अन्यथा तुमच्या प्रेमाची आणि कमेंट्सची आम्हाला नेहमीच गरज आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी आध्यात्मिक ऊर्जेचा एक अत्यंत सुंदर दिवस आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनाला एक वेगळीच शांतता आणि आध्यात्मिक ओढ वाटेल. आज तुम्हाला कोणत्याही आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची तीव्र इच्छा होईल आणि हे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. हे कार्य तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्थिर आणि एकाग्र बनवेल. मात्र आज राहूचा प्रभाव तुमच्यावर तीव्र असल्याने अनावश्यक वादविवादांपासून आणि तणावपूर्ण संभाषणांपासून पूर्णपणे दूर राहा. कोणाशीही कठोर बोलणे टाळा, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे. अभ्यासात येणारे अडथळे दूर होतील, पण आळस झटकून कामाला लागा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. प्रेमसंबंधात घाई न करता नात्याला वेळ द्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या शुद्धीकरणाचा आणि शांततेचा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज सकाळी 10 ते 11 वाजून 30 मिनिटांपर्यंतची वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला पांढरे अन्न किंवा दूध दान करा. राहूच्या प्रभावामुळे नकारात्मकता टाळण्यासाठी जवळ एखादा स्फटिक किंवा रुद्राक्ष ठेवा. मित्रांनो, आजचा एक प्रश्न तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे की नशिबाची साथ? तुमच्या अनुभवावरून कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी दिवस आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्यातील कार्यक्षमता आणि औद्योगिक कौशल्ये आज प्रकर्षाने दिसून येतील. तुमच्या राशीत राहूचे भ्रमण आणि शनीचा प्रभाव तुम्हाला एक वेगळीच परिपक्वता देत आहे. आज तुम्ही कोणत्याही कठीण समस्येवर अशा प्रकारे उपाय शोधाल की ज्याची इतरांना कल्पनाही नसेल. तुमची ही विचार करण्याची पद्धत आणि संयम आज सर्वांना प्रभावित करेल. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाची स्थिती तुम्हाला थोडी आक्रमक बनवू शकते. विद्यार्थी वर्गासाठी आजचा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कामाची पावती मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना घाई करू नये. गृहिणींनी आज घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज चालताना किंवा प्रवास करताना काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग फिकट निळा आहे.
आणि दुपारी 2 ते 3 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा, हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी संयम महत्त्वाचा की धाडस? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 25 जुलै तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे. आज चंद्र अनुराधा नक्षत्रात असून तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती मीन राशीतच स्थिर आहे, ज्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तर आज रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासा, कारण आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत थोडा संवेदनशील आहे. लक्षात ठेवा, एकदा गेलेले आरोग्य परत मिळवणे कठीण असते, त्यामुळे आजच्या दिवशी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या. मात्र, सकारात्मक बाजू अशी की तुम्ही तुमच्या कौशल्यांना पैलू पाडून ती कामात वापरलीत, तर तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास दुणावेल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. अभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी एकाग्रता वाढवा. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कौशल्यांच्या प्रदर्शनाचा आहे. तुमच्या कामात नवीन तंत्रज्ञान वापरा, यश नक्की मिळेल. गृहिणींसाठी आजचा दिवस आरोग्याची काळजी घेण्याचा आहे. घरातील सर्वांच्या आहाराकडे लक्ष द्या आणि स्वतःसाठीही पौष्टिक जेवण बनवा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे पूर्णपणे टाळावे आणि नियमित औषधे वेळेवर घ्यावीत. आज एक सत्कार्य म्हणून स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवून ते गरजू व्यक्तीला किंवा कुटुंबाला द्या. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. आज दुपारी 3:30 ते 4:45 ही वेळ तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी उत्तम आहे. आजचा तुमचा भाग्यशाली रंग फिकट जांभळा आहे. आजचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगात नशीब जास्त महत्त्वाचे असते की कर्म? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.